तुमच्यासाठी पहिला प्रश्न, खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 मध्ये विजेते राज्य कोणते? खेलो इंडिया पॅरा गेम्स विजेते राज्य. जबलपूरवरून लेक्चर करत आहात, धन्यवाद. शिक्षणाला सीमेच्याही मर्यादा नसतात. चला फास्ट. एएनपी एज्युकेशनवर बॅच घेतलेली आहे मित्रा. एएनपी एज्युकेशनवर रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे, एसके वर लाईव्ह आहे आणि त्याच्यामध्ये आपला शिवकालीन इतिहास आणि आधुनिक भारताच्या इतिहासाचे काही टॉपिक बाकी आहेत. इथं झाल्यानंतर लगेच एसके वर झाले की ते अपलोड होऊन जातील, काळजी नका करू. चला मित्रांनो, तुम्ही लक्ष घ्या. मागच्या परीक्षेमध्ये DMER 2023 मध्ये खेलो इंडिया गेम्सवर 2 ते 3 प्रश्न आले होते. मात्र आता प्रश्न इथं तयार होऊ शकतो खेलो इंडिया पॅरा गेम्स. मित्रांनो, आता थोडंसं आपण पॅरा गेम्स बद्दल चर्चा करूया. मित्रांनो, खेलो इंडिया पॅरा गेम्स जे आहे 2025 मध्ये पार पडले. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं 2025 मध्ये पार पडलेली खेलो इंडिया पॅरा गेम्सची कितवी आवृत्ती होती? खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 आवृत्ती विचारली तर लक्षात घ्या ही दुसरी आवृत्ती होती. तुम्हाला ठिकाण विचारलं जाऊ शकतं खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 कुठे पार पडल्या या स्पर्धा विचारलं जाऊ शकतं. आणखी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं याचा कालावधी, कोणत्या महिन्यामध्ये या स्पर्धा पार पडल्यात, कालावधी विचारलं जाऊ शकतं. करंटमध्ये हे सगळं तुमचं कव्हर करतो बरं का. त्याच्यानंतर याचे आयोजक कोण आहेत हे विचारलं जाऊ शकतं, या स्पर्धेचे आयोजक. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकेल याचा शुभंकर काय होता. शुभंकर आपण म्हणूया की त्याला लोगो वगैरे आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर याचे उद्घाटक कोण होते, उद्घाटक. त्याच्यानंतर याचं घोषवाक्य कोणतं होतं, घोषवाक्य. बस. आणखी एक, याच्यामध्ये एकूण सहभागी खेळाडू किती होते, सहभागी खेळाडू, आणि हे किती खेळासाठी आले होते. म्हणजे मी असं म्हणू शकतो सहभागी खेळ किंवा याच्यामध्ये किती समाविष्ट असणारे खेळ किती होते, किती प्रकारचे खेळ होते. एवढे प्रश्न खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 वर तुम्हाला विचारले जाऊ शकतात. खेलो इंडिया पॅरा गेम्सची ही दुसरी आवृत्ती होती. पहिली आवृत्ती जी आहे पहिली आवृत्ती ही सुद्धा नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आपल्याला पाहायला मिळते. नवी दिल्ली येथे कधी 2023 मध्ये, 2023 मध्ये. ठीक आहे. चला, डेली सेशन घ्यायला मी आठवड्यातून 2-3 वेळा तुमच्या समोर येतोच, बरोबर आहे. चला पुढं. ठिकाण नवी दिल्ली, नवी दिल्ली. बर. कालावधी कधीपासून कधीपर्यंत या स्पर्धा पार पडल्या? 20 ते 27 मार्च 2025 या कालावधीमध्ये या स्पर्धा पार पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. याचा आयोजक कोण आहे? याचा आयोजक आहे भारतीय क्रीडा प्राधिकरण. भारतीय क्रीडा प्राधिकरण. तुम्हाला माहित आहे भारतीय क्रीडा प्राधिकरणाला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये SAI म्हणतो, स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. या SAI ची स्थापना मित्रांनो 1984 ला झालेली आपल्याला पाहायला मिळते. ही या स्पर्धा आयोजित करत असते. या वर्षीच्या स्पर्धेचा शुभंकर काय होता? या वर्षीच्या स्पर्धेचा शुभंकर उज्ज्वला होता. एक चिमणी टाइप कार्टून उज्ज्वला हा शुभंकर होता. उद्घाटक कोण होते? उद्घाटक तर मनसुख मांडवीय. तुम्हाला माहिती आहे हे केंद्रीय खेळ मंत्री आहेत. मनसुख मांडवीय. मनसुख मांडवीय हे केंद्रीय खेळ मंत्री आहेत. केंद्रीय खेळ मंत्री किंवा क्रीडा मंत्री तुम्ही म्हणू शकतात, मनसुख मांडवीय. घोषवाक्य काय होतं या स्पर्धेचं? घोषवाक्य होतं खेलेगा मेरा इंडिया, किंवा 2 वेळा होतं खेलेगा खेलेगा मेरा इंडिया. इथं मी 2 लिहितोय. मेरा इंडिया, जीतेगा जीतेगा मेरा इंडिया, जीतेगा जीतेगा मेरा इंडिया. आता आपल्याला जागा नसल्यामुळे इथं 2 लिहिले की समजून घ्यायचं. मेरा इंडिया हे याचं घोषवाक्य आपल्याला पाहायला मिळतं. एकूण किती खेळ प्रकार आपल्याला इथं पाहायला मिळतात? सहभागी खेळाडूंची संख्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते 1300 एवढी. आणि एकूण किती खेळासाठी हे खेळाडू आले होते? एकूण 6 खेळ प्रकारामध्ये हे खेळाडू आले होते. विजेता राज्य कोणतं? विजेता संघ होता हरियाणाचा. मित्रांनो, हरियाणा या संघाने या स्पर्धेमध्ये
एकूण 104 मेडल जिंकले असून ह्या 104 मेडल पैकी गोल्ड मेडल किंवा सुवर्ण जे आहे 34 गोल्ड आपल्याला पाहायला मिळतात. किती? 34 गोल्ड. दुसरा क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे तामिळनाडू राज्याचा. तामिळनाडू शॉर्ट फॉर्म मध्ये मी TN लिहितोय. किती एकूण त्यांनी जिंकले? एकूण 74 मेडल जिंकले आणि यापैकी गोल्ड किती होते? गोल्डची संख्या आपल्याला 28 पाहायला मिळते. महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो असं जर तुम्हाला विचारलं, महाराष्ट्राचा 5वा क्रमांक लागतो. महाराष्ट्राने एकूण किती मेडल जिंकले? महाराष्ट्राने एकूण 43 मेडल जिंकले. यापैकी गोल्ड किती होते? 18 मेडल्स हे गोल्ड आपल्याला पाहायला मिळतात. असो, तर अशा पद्धतीनं तुम्हाला जे प्रश्न विचारले, विजेता राज्य कोणतं? विजेता राज्य हरियाणा. आणि पॅरा गेम्स मधलं जर विजेता, युथ गेम मधलं जर विजेता म्हटलं तर महाराष्ट्र. मात्र खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये विजेता म्हटलं तर हरियाणा आणि खेलो इंडिया युथ गेम मध्ये विजेता म्हटलं तर महाराष्ट्र. क्लिअर? चलायचं पुढं. मग इथं ऑप्शन क्रमांक 2 जे आहे ते 2 तुमचं उत्तर बरोबर असणार आहे. चला, समजतंय का रे? चल घ्या पुढचा प्रश्न तुमच्यासाठी हा. ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे यजमानपद कोणत्या देशाकडे होते? यजमानपद विचारलंय. मला थोडासा फॉन्ट मोठा करून घ्यावा लागणार आहे, कमेंट जवळ जाऊन बघावं लागेल. चला सांगा फास्ट. बघा आता ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025 बद्दल चर्चा करूया. ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025. बघा काय प्रश्न विचारले जाऊ शकतात. सर्वात पहिलं विचारलं जाऊ शकतं, या स्पर्धेचा आयोजक कोणता देश आहे? आयोजक ICC ते लक्षात येईल. यजमान, ठीक आहे, विजेत्यापासून सुरुवात करूया. विजेता संघ कोणता? क्रिकेट बद्दल आपल्याला ही ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025 माहिती देते. विजेता संघ कोणता? उपविजेता विचारला जाऊ शकेल. उपविजेता संघ कोणता? त्याच्यानंतर आणखी विचारलं जाऊ शकेल की या ICC चॅम्पियन ट्रॉफीची ही कितवी आवृत्ती होती, म्हणजे याच्यावरून तुम्हाला सुरुवात सुद्धा विचारली तर वावगं ठरणार नाही. त्याच्यानंतर किती सहभागी संघ होते? सहभागी संघ किती होते विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर तुम्हाला विचारतील या ICC चॅम्पियन ट्रॉफीचे जी सगळे मॅच झाले, या मॅच मधला मालिकावीर पुरस्कार कोणाला मिळालाय? मालिकावीर पुरस्कार. सामनावीर वेगळं, मालिकावीर वेगळं. जो अंतिम सामना झाला, या अंतिम सामन्याचा सामनावीर कोण होतं असंही विचारलं जाऊ शकतं. कारण आता कालच्या पेपरला मला वाटतं नवी दिल्लीच्याच का कोणाला तरी मला मित्रांना आपलं विद्यार्थ्याने का फोन केला की सर असं विचारलं की किती विकेट्सनं जिंकली का, असं काहीतरी होतं. किती विकेट्सनं जिंकली का हरली असा काहीतरी प्रश्न होता. डिटेल त्यालाही आठवलं नाही. त्यामुळे हे छोटे छोटे पॉइंट महत्वाचे ठरतात. त्याच्यानंतर विचारलं जाईल तुम्हाला की गोल्डन बॅट. गोल्डन बॅट म्हणजे ज्यांनी जास्त धावा काढलेल्या आहेत त्या खेळाडूला ही बॅट दिली जाते. ती कोणाला मिळाली? गोल्डन बॉल म्हणजे ज्यानं जास्त विकेट घेतल्या, हे कोणाला मिळालं विचारलं जाईल. त्याच्यानंतर यजमान कोण होतं आणि अंतिम सामना कुठे झाला? अंतिम सामना कुठे झाला? बस एवढे प्रश्न या ICC चॅम्पियन ट्रॉफीवर विचारल्या जाऊ शकतात. आता चला याची उत्तरं आपण बघूया. सर्वात पहिलं, विजेता संघ कोणता? भारतानं या वर्षीची चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. कितव्यांदा जिंकली? भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन ट्रॉफी जी आहे ही जिंकलेली पाहायला मिळते. याच्या अगोदर भारताने कधी जिंकली? संयुक्त जिंकली होती 2001 मध्ये. भारत आणि श्रीलंका मध्ये ती देण्यात आली. आणि त्याच्यानंतर भारतानं चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती ती म्हणजे 2013 मध्ये. मला वाटतं 2002 मध्ये आणि नंतर 2013. 2002 आणि 2013 मध्ये उपविजेता म्हणजे आता ही तिसरी चॅम्पियन ट्रॉफी भारताकडे आलेली. उपविजेता संघ जे आहे हा आपल्याला पाहायला मिळतो न्यूझीलंड. न्यूझीलंड हा उपविजेता संघ. आवृत्ती ही कितवी होती? तर ही या स्पर्धेची 9वी आवृत्ती होती. म्हणजे आपण असं म्हणूया की याची या आशानुसार जर पाहिलं तर या स्पर्धेची सुरुवात जी आहे ही सुरुवात पाहायला मिळते ती म्हणजे 1998 पासून चॅम्पियन ट्रॉफीची सुरुवात झाली. सहभागी एकूण संघ किती होते?
8 संघ सहभागी होते. एक स्टार पॉइंट परत लक्षात ठेवा, पहिल्यांदा सहभागी झालेला एक संघ या संघामध्ये होता. पहिल्यांदा सहभागी झालेला संघ, त्या संघाचं नाव आहे, पहिल्यांदा सहभाग, ते म्हणजे अफगाणिस्तान. या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तान या संघानं पहिल्यांदाच सहभाग घेतला होता, म्हणजे त्यांच्यासाठी पहिल्याच वेळी चॅम्पियन ट्रॉफी ते खेळले होते. मालिकावीर कोण होतं? रचिन रवींद्र. रचिन रवींद्र मित्रांनो हा न्यूझीलंडचा प्लेअर आहे, शॉर्ट फॉर्म मध्ये एनझेड लेतो, समजून घ्या. अंतिम सामन्याचा सामनावीर हा आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे रोहित शर्मा. रोहित शर्मा. रोहित शर्मानं अंतिम सामन्यामध्ये मित्रांनो एकूण 76 धावा केल्या होत्या, त्यामुळे त्यांना सामनावीर हा पुरस्कार देण्यात आला. गोल्डन बॅट सर्वाधिक रन रचिन रवींद्रनं काढले. रचिन रवींद्र किती काढले? तर 263 धावा काढल्या. 263 धावा. सर्वाधिक विकेट गोल्डन बॉल कोणाला मिळाला? तर गोल्डन बॉल जो आहे ते तो मिळालाय मॅट हेनरीला. मॅट हेनरी हा सुद्धा न्यूझीलंडचा प्लेअर आहे. 10 बळी जे आहे त्या मॅट हेनरीनं घेतले होते. शॉर्ट फॉर्म मध्ये न्यूझीलंड लेतोय. यजमान देश होता तो म्हणजे पाकिस्तान. मात्र भारताचे सामने पाकिस्तानमध्ये खेळवण्यात आले नव्हते. भारतासोबत ज्या ज्या देशांचे सामने झाले हे सगळे दुबईमध्ये खेळवण्यात आले. अंतिम सामना सुद्धा न्यूझीलंड आणि भारत यांच्या दरम्यान झाला. हा सामना सुद्धा कुठे? दुबई या ठिकाणी खेळवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर लक्षात घ्या, अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे का? समजताय का रे? चला, जे मुलं नवीन जॉईन झालेले आहेत लेक्चर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. हा घेऊया आपण कंटिन्यू करूया, काय हरकत नाही. चला मग या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 पाकिस्तान जे आहे हे या ठिकाणी बरोबर असणार आहे. क्लिअर? आवाज येत नाही? आवाज येतोय? क्लिअर करा. आवाज येतोय का? काही कमेंट आले? एक मिनिट मी चेक करतो. येतोय आवाज, काय हरकत नाही. चलो, हे असं थोडंसं डिस्टर्ब घ्या. पुढचा प्रश्न तुमच्या समोर. खालील दिलेल्या जोड्यामधून चुकीची जोडी कोणती आहे ते ओळखा. प्रश्न आलेला आहे, हे PYQ घेतोय तुमच्या समोर बरं का. येते पण कमी येते तर आजचे दिवस ऍडजस्ट करा, त्याच्यावर काम करतो थोडस. सिस्टीम नवी आहे सगळी, त्यामुळे सेटिंगला काही एखादी सेटिंग व्यवस्थित झाली नसेल कदाचित. चलो ऍडजस्ट करा आजचे दिवस. बघा, याच्यासाठी तुम्हाला हे गरजेचं आहे, हे माहीत असणं गरजेचं आहे. पुस्तक आपलं साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे. त्याचबरोबर TCS सर्वात जास्त भर देतं ते म्हणजे पुस्तकांवर आणि लेखकांवर. आपलं टेलिग्राम चॅनल आहे SK आपलं जिओग्राफी बाय शिनगारे सर म्हणून, डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे. त्याच्यामध्ये मी अशाच पद्धतीने एक PDF दिलेली आहे, त्याच्यामध्ये पुस्तक आणि लेखक हे तुम्हाला पाहायला मिळतील. तर आणि हे सगळं PPT सुद्धा मी त्याच्यावर अपलोड करत असतो, त्यामुळे त्या टेलिग्राम चॅनलला भेट द्या आणि तिथून तुम्ही याच्या अगोदरची पुस्तकं जे नोट्स अपलोड केले आहेत ते तुम्ही घेऊ शकता. आता आपण एकदा रिवाइज करूया बरं का. रिवाइज आहे हे, रिवाइज करूया. असं काही मी तुम्हाला म्हटलं असतं की हे जोड्या लावून दिल्या असत्या, मात्र रिव्हिजन मस्ट आहे आणि सगळे असल्यावर रिव्हिजन चांगल्या पद्धतीने होतं. चला, साहित्यिक आणि त्याचं टोपण नाव असं उलट वाच वाटलंस आपण. केशवसूत आधुनिक मराठी काव्याचे किंवा कवितेचे जनक कोणाला म्हणायचं? कृष्णाजी केशव दामले. फक्त लक्षात ठेवा, फक्त मी म्हणतोय, माझा आवाज तुमच्या कानावर येऊ द्या. विदा करंदीकर कोणाला म्हटलात? गोविंद विनायक करंदीकर यांना. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे. त्याच्यानंतर केशव कुमार प्रल्हाद केशव आत्रे. गोविंदाग्रज हे राम गणेश गडकरी यांना म्हटलं जातं. त्याच्यानंतर कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर, V.वा शिरवाडकर असं जरी आलं तर लक्षात घ्या. P. सावळाराम हे कोणाला म्हटलं जातं? निवृत्ती रामजी पाटील यांना. आरती प्रभू हे टोपण नाव आहे चिंतामण त्र्यंबक खानोलकर. रिवाइज करतोय, फक्त का नाव पडू द्या.
अनिल या नावानं कविता करतात आत्मारामरावजी देशपांडे. अनिल आत्मारामरावजी देशपांडे. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हटलं जातं? विष्णू शास्त्री चिपळूणकरांना. विनायक कोणाला म्हटलं जातं? विनायक जनार्दन करंदीकर यांना. माधवानुज कोणाला म्हटलं जातं? काशीनाथ हरी मोदक यांना. केशवसूत कोणाला म्हटलं जातं? प्रल्हाद केशव आत्रे यांना. त्याच्यानंतर गोविंदाग्रज, हे आता आपण पाहिलं, हे रिपीट झाले वाटतं इथं. ठीक आहे, नाही काही हे हा हा इथून बघा. विनायक, माधवानुज झालं, केशवकुमार. मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर. शाहिरांचा शाहीर शाहीर राम जोशी. राजकीय कादंबरीकार ग.त्र. माडखोलकर. त्याच्यानंतर साहित्य सम्राट ना. ची. केळकर. महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर. त्याच्यानंतर रानकवी ना. धो. महानोर. मुलाफुलांचे कवी न. वा. केळकर. इथं या ग्रेस नावाने कविता करतात किंवा टोपण नाव आपल्याला पाहायला मिळतं माणिक शंकर गोडघाटे. रेवरन टिळक कोणाला म्हटलं जातं? नारायण वामन टिळक यांना. कृष्णकुमार सेतू माधवराव पगडी यांना. दासोपंत दिगंबर देशपांडे. कुंजविहारी हरिहर गुरुनाथ कुलकर्णी. रघुनाथ पंडित रघुनाथ चंदावरकर. छोटा गंधर्व कोणाला म्हटलं जातं? सौदागर नागनाथ गोरे यांना. अज्ञातवासी हे म्हटलं जातं दिनकर गंगाधर केळकर यांना. माधव जुलियन हे म्हटलं जातं माधव त्र्यंबक पटवर्धन यांना. दिवाकर म्हटलं जातं शंकर काशीनाथ गर्गे यांना. लोकहितवादी नावाने लिहितात गोपाळ हरी देशमुख किंवा ओळखले जातात. बी नावाने ओळखले जातात नारायण मुरलीधर गुप्ते. दत्त नावाने ओळखले जातात दत्तात्रय कोंडो घाटे. रामदास नावाने ओळखले जातात नारायण सूर्याजी ठोसर. मोरोपंत नावाने ओळखले जातात मोरोपंत रामचंद्र पराडकर. आणि यशवंत नावाने लिहितात यशवंत दिनकर पेंढारकर. क्लिअर? समजते? त्यामुळं इथं या हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करून घेऊ शकता. ही पीपीटी मी तुम्हाला अवेलेबल करून देतो. चला, जास्त वेळ न घालवता पुढचा प्रश्न तुमच्या समोर. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट ISFR 2021 नुसार महाराष्ट्र राज्यातील एकूण वनाच्छादित क्षेत्र वर्ग किलोमीटर मध्ये किती आहे? आता हे 2021 चा प्रश्न विचारलाय, कारण 2021 ला म्हणजे 23 ला हा पेपर झाला होता. त्यामुळे 2023 चा रिपोर्ट दर 2 वर्षांनी रिपोर्ट जनरेट होतो. 2025 चा रिपोर्ट बाकी आहे, म्हणून 2023 च्या आपण वन अहवालावर चर्चा करणार आहोत. क्लिअर दिसत नाही तर ही पीपीटी तुम्हाला अवेलेबल, मी काय म्हणलं तुम्हाला परत परत तेच सांगावं लागतंय का की ही पीपीटी तुम्हाला मी अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलला भेट द्या आपल्या जिओग्राफी बाय शिनगारे सर, तिथून डाउनलोड करून घ्या. चला आता आपण चर्चा करूया इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट म्हणजे वन अहवाल 2023 वर चर्चा करूया. कारण वन अहवाल 2023 प्रकाशित झाला, 2025 प्रकाशित होईल, त्याला वेळ आहे. तत्पूर्वी जर परीक्षा झाली तर वन अहवाल भारत वन अहवाल 2023 वर परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात. याच्याबद्दल चर्चा करूया. आता काय विचारलं जाईल? दर किती वर्षांनी वन अहवाल जाहीर केला जातो? किती वर्षांनी असे प्रश्न आलेले आहेत बरं का. जाहीर केला जातो, कोण जाहीर करतं हे एक महत्वाचा प्रश्न. कोण जाहीर करतं? त्याच्यानंतर सुरुवात कधीपासून झाली या वन अहवालाची? सुरुवात हे विचारले जाऊ शकते. आणि त्याच्यानंतर मग भारताचा वन अहवाल किती आहे, भारतातील राज्य, महाराष्ट्राचा किती आहे ते नंतर. बरोबर आहे. चला, किती वर्षांनी वन अहवाल जाहीर केला जातो? तर मित्रांनो दर 2 वर्षांनी वन अहवाल जाहीर केला जातो. दर 2 वर्षांनी. पुढं कोण जाहीर करतं वन अहवाल? तर वन अहवाल जाहीर करतं भारतीय वन सर्वेक्षण. भारतीय वन सर्वेक्षण ही संस्था जाहीर करते. मित्रांनो भारतीय वन सर्वेक्षण ही जी संस्था आहे या संस्थेला आपण FSI असं म्हणत असतो. FSI फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया. सुरुवात कधीपासून झाली वन अहवालाची? 1987 पासून या वन अहवालाची सुरुवात झालेली पाहायला मिळते. आता भारताबद्दल चर्चा करूया. मित्रांनो भारतामध्ये एकूण वनक्षेत्र व वृक्षाच्छादन किती आहे? बघा
दोन्ही मधला थोडासा फरक सांगतो. वन म्हणजे एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असणारी झाडं किंवा एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असणारी जी वृक्ष असतात त्यांना आपण वन असं म्हणतो. आणि वृक्षाच्छादन म्हणजे काय, वेगवेगळ्या ठिकाणी असणारी जी वृक्ष आहे याची केलेली गणना, याला आपण वृक्षाच्छादन म्हणतो. ह्या दोन्हीचं मिळून जर आपण पाहिलं भारताचं एकूण किती क्षेत्र या दोन्हीनं व्यापलेलं आहे, तर मित्रांनो 25.17% क्षेत्र या दोन्हीनं व्यापलेलं आहे, वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादन. एकूण जर चौरस किलोमीटर मध्ये काढायचं 8,27,357 चौरस किलोमीटर आपल्याला हे क्षेत्र पाहायला मिळतं. किती? 8,27,357 चौरस किलोमीटर. एक मिनिट. हा, चला पुढं. जर आपण यापैकी केवळ वनक्षेत्राचा विचार केला, भारताचं वनक्षेत्र एकूण किती आहे, तर भारताचं वनक्षेत्र यापैकी मित्रांनो साधारणतः 21.76% पाहायला मिळतं. एकूण वनक्षेत्र भारताचं म्हटलं 21.76%. जेव्हा आपण 2021च्या अहवालाची तुलना करतो, 2021च्या तुलनेमध्ये इथं मी लिहितोय वाढ झाली का घट झाली, 2021च्या तुलनेमध्ये भारताच्या वनक्षेत्रामध्ये मित्रांनो 1445 चौरस किलोमीटरची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट फॉर्म मध्ये मी KM लिहितोय. 1445 चौरस किलोमीटरची वाढ झाली 2021 पेक्षा. आता सर्वाधिक वाढ कुठे झाली विचारलं जाऊ शकेल. सर्वाधिक वाढ कोणत्या राज्यांमध्ये झाली विचारली जाऊ शकेल, तर सर्वाधिक वाढ झाली मित्रांनो छत्तीसगड या राज्यामध्ये. छत्तीसगड मध्ये वृक्षाच्छादन आणि वनक्षेत्रामध्ये वाढ झाली. जवळपास या 1445 पैकी 684 चौरस किलोमीटरची वाढ झाली. आणि दुसरा कोणता प्रदेश आहे जिथं वाढ झाली, तर मित्रांनो दुसरं राज्य आहे उत्तर प्रदेश. शॉर्ट फॉर्म मध्ये UP लिहितोय. किती वाढ झाली, तर 559 चौरस किलोमीटरची वाढ आपल्याला या दोन राज्यांमध्ये पाहायला मिळते. सरळ सरळ परीक्षेला प्रश्नाला भारतीय वन अहवाल 2023 नुसार कोणत्या राज्यामध्ये वनक्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ झाली. वाढ झाली छत्तीसगडमध्ये. दुसरं राज्य कोणतं? उत्तर प्रदेशमध्ये. आता या अहवालानुसार सर्वाधिक वन क्षेत्र आणि वृक्षाच्छादन हे दोन्ही मिळून इथं मी लिहितोय सर्वाधिक वनक्षेत्र व वृक्षाच्छादन असणारे राज्य कोणते. 3 राज्यांची नावं लक्षात घ्या. यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आपला महाराष्ट्र येतो. पहिला आहे मध्य प्रदेश MP, दुसरा आहे आंध्र प्रदेश AP आणि तिसरा आहे आपलं महाराष्ट्र. मध्य प्रदेशमध्ये किती एरियामध्ये वन आणि वृक्षाच्छादन आपल्याला पाहायला मिळतं, तर जवळपास मित्रांनो इथं 85,724 चौरस किलोमीटर मध्ये. हे सगळं चौकिमी मध्ये बरं का. आता नेहमी चौकिमी लिहिण्याचा मला कंटाळा येतोय म्हणून इथं लिहिलंय. आता हे सगळं चौरस किलोमीटर मध्ये. सर्वाधिक वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादन हे मध्य प्रदेशमध्ये आहे. त्याच्यानंतर आंध्र प्रदेशचा क्रमांक लागतो. इथं आंध्र प्रदेशमध्ये 67,083 चौरस किलोमीटर आपल्याला या वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादन पाहायला मिळतं. मग तिसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये मित्रांनो जवळपास 65,384 चौरस किलोमीटर मध्ये आपल्याला वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादन ह्या दोन्हींचं मिळून आपल्याला जाळं पसरलेलं, वृक्षाच्छादन पसरलेलं पाहायला मिळतं. आता तुम्हाला विचारलं जाईल वनक्षेत्रामध्ये टॉप असणारे राज्य कोणते. ज्या राज्यामध्ये आता हे दोन्ही मिळून आहे वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादन. वनक्षेत्राचा आपण जेव्हा विचार करतो, वनक्षेत्र सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये आहे. वृक्षाच्छादन आणि वनक्षेत्र मिळून हे राज्य टॉपला आहेत. आणि वनक्षेत्र जर म्हटलं टॉपला तुम्हाला मध्य प्रदेशच पाहायला मिळतो. दुसऱ्या क्रमांकावर तुम्हाला आंध्र प्रदेशच पाहायला मिळतो. मात्र इथं महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर नाही, महाराष्ट्र 5व्या क्रमांकावर गेलाय. तिसऱ्या क्रमांकावर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं ते म्हणजे छत्तीसगड. शॉर्ट फॉर्म मध्ये मी CG असं लिहिलंय, छत्तीसगड. जेव्हा आपण महाराष्ट्राच्या वनक्षेत्राचा विचार करतो, इथं देतो आता जागा नाही ग्रीन मध्ये देतो. महाराष्ट्राच्या वनक्षेत्राचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये एकूण किती वनक्षेत्र आहे असं जर तुम्हाला विचारलं, तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण 50,858 वनक्षेत्र आहे चौरस किलोमीटर मध्ये. मग तुम्हाला सर हा आकडा तुम्ही तिसऱ्या क्रमांकाचा कोणता दिलाय आम्हाला. तिसरा क्रमांक कुठे? इथं महाराष्ट्र 5व्या नाही, सॉरी रँक महाराष्ट्राची लक्षात नाही माझी, कन्फ्युज झालो. इथं तिसरा क्रमांक वन आणि वृक्षाच्छादन मिळून तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे.
आणि इथं जर आपण पाहिलं तर या एकूण 65,384 पैकी वनक्षेत्र किती आहे? 50,858. इथं किती आहे बघा, इथं 2021 ला होतं 50,798 एवढं. असं म्हटलं जातं की याच्या तुलनेमध्ये किती क्षेत्राची वाढ झालेली आहे? जवळपास याच्या तुलनेमध्ये आपण जर पाहिलो 58-98 40 चौरस किलोमीटरची या वनक्षेत्रामध्ये वाढ झालेली आपल्याला मागच्या वन रिपोर्ट नुसार 21 नुसार 23 नुसार 21 पेक्षा 23 मध्ये 40 चौरस किलोमीटर वनक्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या वाढ झाली आहे. समजतंय का रे? समजतंय का? महाराष्ट्रात सर्वात जास्त, हा कोणी खाली कमेंट केली, महाराष्ट्रात सर्वात जास्त जर म्हटलं तर मग गडचिरोली. वा, महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हटलं तर मग गडचिरोली. गडचिरोलीमध्ये 23च्या अहवालानुसार किती चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे? तर 10,015 चौरस किलोमीटर वनक्षेत्र आपल्याला गडचिरोलीमध्ये पाहायला मिळते. समजतंय? सरळ सेवेचाच क्लास आहे, सरळ सेवेला चालेल का? म्हणजे हे प्रश्न सरळ सेवेलाच आलेले नाही, हे आलेले प्रश्न घेतोय मी. ते 21चा आलेले, 21चं काही कामाचं नाही म्हणून इथं तुम्हाला 25चं 23चं घेतलंय मी, कारण 25चा वन अहवाल आणखी आलेला नाही. समजतंय का? हा 60 घ्या, 60 बरोबर आहे. तरी हा आकडा चुकलेला आहे. 20 चौरस किलोमीटर यांनी ऑप्शन मध्ये दिलेलं आहे बरं का. हे जे 40 पण नाही, हे 20 चौरस किलोमीटरची वाढ झालेली आहे. 20ची यांनी ऑप्शन चुकवले, जवळपासचं ऑप्शन दिलेलं आहे. तर 20ची वाढ झालेली एवढं लक्षात ठेवा, 60ची नाही. हे ऑप्शन चुकवले, पण ते 2-4 चौरस किलोमीटर मध्ये काही बघत नाही. ऑप्शन क्रमांक 1 या याच्यामध्ये बरोबर आहे. आणि सध्या 50,858 चौरस किलोमीटर. क्लिअर? चलो घ्या पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. हा रिहांद प्रकल्प कोणत्या राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प आहे? हे प्रश्न आलेलेच मी घेतोय, मी काय मनानं टाकलेले नाहीत. रिहांद प्रकल्प कोणत्या राज्यातील सर्वोच्च प्रकल्प आहे? आता तुम्हाला काही महत्वाचे भारतातील प्रकल्प माहीत असणं गरजेचं आहे. सर्वात कमी महाराष्ट्रामध्ये मुंबई शहर 0.23%, 0.23 असं काहीतरी आहे. ठीक आहे. हा, आता थोडीशी चर्चा करूया काही महत्वाच्या प्रकल्पाबद्दल. ज्यांना माहित आहे ते कमेंटमध्ये कमेंट करू शकता. भाकरा नानगल प्रकल्प जो आहे, काही महत्वाचे प्रकल्प ज्या प्रकल्पावर IBPS TCS सर्वात जास्त प्रश्न विचारतात त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. मित्रांनो, भाकरा नानगल प्रकल्प जो आहे, या प्रकल्पाबद्दल चर्चा करत असताना भाकरा हा प्रकल्प आपल्याला हिमाचल प्रदेशमध्ये पाहायला मिळतो, तर नानगल हा जो प्रकल्प आहे हा आपल्याला पाहायला मिळतो पंजाब राज्यामध्ये. हे दोन्ही प्रकल्प कोणत्या नदीवर आहेत? तर हे दोन्ही प्रकल्प जे आहेत हे आपल्याला सतलज नदीवर पाहायला मिळतात. मित्रांनो, भाकरा प्रकल्पाचा जो जलसागर आहे, जलाशय आहे, भाकरा प्रकल्पाचा जलाशय, त्या जलाशयाला गोविंद सागर असं म्हटलं जातं. जलाशय त्याला म्हटलं जातं गोविंद सागर. ओके, गोविंद सागर. पुढे चला. दुसरा प्रकल्प जो महत्वाचा आहे तो मी तुम्हाला देतोय, हिराकूड प्रकल्प. मित्रांनो, हिराकूड प्रकल्पावर सुद्धा प्रश्न आहे. हिराकूड प्रकल्प कोणत्या नदीवर आहे असं तुम्हाला विचारलं. हिराकूड प्रकल्प हा महानदीवर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल हिराकूड प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हा ओडिसा राज्यामध्ये आहे. आणि मित्रांनो, हिराकूड हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प जगातील सर्वात लांब प्रकल्प म्हणून ओळखला जातो. या प्रकल्पाची एकूण लांबी जर पाहिली 25.8 किलोमीटर या प्रकल्पाची लांबी आहे. हा जगातला सर्वात लांब म्हणून ओळखला जातो हिराकूड प्रकल्प. त्याच्यानंतर पुढे घ्या दामोदर खोरे प्रकल्प. दामोदर खोरे प्रकल्प हा कोणत्या नदीवर आहे? तर मित्रांनो, हा प्रकल्प तुम्हाला पाहायला मिळतो
दामोदर नदीवर. मित्रांनो, हा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे असं जर तुम्हाला विचारलं, हा प्रकल्प झारखंड राज्यामध्ये आहे. आणि मित्रांनो, हा प्रकल्प कोणत्या योजनेवर आधारित आहे, हाही प्रश्न महत्वाचा आहे. हा प्रकल्प कोणत्या योजनेवर आधारित आहे? तर मित्रांनो, हा प्रकल्प टेनेसी व्हॅली योजनेवर आधारित आहे. टेनेसी व्हॅली, अमेरिकेमध्ये टेनेसी व्हॅली या योजनेवर आधारित आहे. आधारित. आता मी डिटेल सांगत बसत नाही, कधी जेव्हा फक्त प्रकल्पाचे लेक्चर घेऊया तेव्हा हे काय नेमके टेनेसी व्हॅली योजना आहे, अमेरिकेमध्ये असणारे टेनेसी व्हॅलीवर आधारित तशाच पद्धतीचा आपण दामोदरला घेतलेला आहे. त्याच्यानंतर रिहांद हे घेतो आता, जणू काय म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. मित्रांनो, रिहांद प्रकल्प जो आहे हा रिहांद नदीवर आहे आणि हा प्रकल्प उत्तर प्रदेश राज्यामधला सर्वात मोठा प्रकल्प आहे. कोणत्या राज्यामधला? उत्तर प्रदेश राज्यामधला सर्वात मोठा प्रकल्प. तुम्हाला असं रिहांद नदीचं नाव कधी ऐकलं नाही तर मित्रांनो, रिहांद ही जी नदी आहे ही शोन नदीची उपनदी आहे. शोन नदीची उपनदी. शोन नदी कुठे उगम पावते? तर शोन नदी जी आहे ही आपल्याला अमरकंटक या ठिकाणाहून उगम पावलेली पाहायला मिळते. अमरकंटक हे ठिकाण म्हणजे विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वताच्या दरम्यान या ठिकाणाहून दोन महत्वाच्या नद्या उगम पावतात. जी नदी पश्चिम दिशेला जाते, बरोबर आहे, असं मी थांबलो. जी नदी पश्चिम दिशेला जाते तिचं नाव आहे नर्मदा. आणि अमरकंटक येथे पूर्व दिशेला एक नदी वाहत जाते, तिचं नाव आहे शोन, जी गंगा नदीची उपनदी आहे. झाला रिहांद. आणखी नागार्जुन सागर. मित्रांनो, नागार्जुन सागर प्रकल्प विचारलं जाईल, नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर मित्रांनो, नागार्जुन सागर प्रकल्प हा कृष्णा नदीवर पाहायला मिळतो. कोणत्या राज्यामध्ये आहे असं जर तुम्हाला विचारलं तर हा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे. सध्या मात्र हा आंध्र प्रदेश राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर चंबळ खोरे प्रकल्प 5-6 महाराष्ट्रातले तर आपण नंतर कधीही घेऊ शकतो, भारतातले लक्षात घ्या. चंबळ खोरे प्रकल्प जे आहे हा प्रकल्प नेमका आहे कुठे? तर चंबळ खोरे प्रकल्प जो आहे हा प्रकल्प आपल्याला पाहायला मिळतो चंबळ नदीवर. चंबळ नदीवर. आणि कोणत्या राज्यामध्ये आहे असं जर तुम्हाला विचारलं तर मित्रांनो, हा मध्य प्रदेश राज्यामध्ये, मध्य प्रदेश आणि राजस्थानचा आपण असं म्हणूया की संयुक्त प्रकल्प आपल्याला पाहायला मिळतो. ह्या चंबळ खोरे प्रकल्पाअंतर्गत एकूण 3 धरणे येतात. एकूण किती धरणे येतात? 3 धरणे येतात. मध्य प्रदेश मधलं जलाशय जे आहे त्याला गांधी सागर म्हटलं जातं. गांधी सागर. काय म्हटलं जातं? गांधी सागर. त्याच्यानंतर म्हणजे प्रॉपर आपण जर पाहिलं राजस्थान मधलं जलाशय त्याला राणा प्रताप सागर म्हटलं जातं. एवढं डिटेल काही तुम्हाला येणार नाही. आणि राजस्थानमध्ये आणखी एक आहे, राजस्थानमध्ये त्याला जवाहर सागर म्हटलं जातं. जवाहर सागर. शेवटचं देतोय ते म्हणजे टिहेरी प्रकल्प 6-7 नंबरचा. टेहरी प्रकल्प. मित्रांनो, टेहरी प्रकल्प जो आहे हा भारतातील सर्वात उंचीवरचा प्रकल्प म्हणून ओळखला जातो. हा प्रकल्प जो आहे भारतातील सर्वात उंच असणारा प्रकल्प आपण म्हणलं जातो. कोणत्या नदीवर आहे? तर हा भगीरथी नावाच्या नदीवर आहे. भगीरथी नदी. बर, हा जो प्रकल्प आहे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो, हा प्रकल्प उत्तराखंड राज्यामध्ये आहे. जवळपास 260 मीटर उंचीवर आपल्याला हा प्रकल्प पाहायला मिळतो. आणि मित्रांनो, लक्षात घ्या, हा प्रकल्प आपण रशियाच्या मदतीने उभारलाय. रशियाच्या मदतीने. ठीक आहे, चलो. किती आता एवढे भरपूर आहेत, कारण आता एखादा आणखी प्रश्न आला काही तर प्रकल्पावर पुन्हा आपण प्रकल्पाबद्दल चर्चा करूया. ठीक आहे, चलो. घ्या पुढचा प्रश्न. घ्या प्रश्न काय? भारतीय राज्यघटनेतील कलम 20 रिकामी जागाशी संबंधित आहे.
भारतीय राज्यघटनेतील कलम 20 हे कशाशी संबंधित आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. चला उत्तर द्या, पुढे चलूया आपण. फास्ट. जे मुलं नवीन जॉईन झालेत लेक्चरला लाईक करा. लेक्चर आवडलं असेल तर करा. चला मित्रांनो, कलम 20 काय दिले? कलम 20 मध्ये इथं लिहितो मी, भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 20 एक महत्वाचं कलम आहे. कलम 20 मध्ये काय दिलेलं आहे तर जी अपराध आपल्या कोणाच्या हातून घडलेले असतील त्याच्या दोष सिद्धतेपासून, इथं मी लिहितोय, अपराधाच्या दोष सिद्धतेबाबत संरक्षण, सिद्धतेबाबत संरक्षण. बघा हे समजून सांगतो. तुम्ही पाहिला असेल एक मूवी आहे बघा साऊथचा, आर्टिकल, आता मला आठवत नाही, त्याच्यामध्ये संविधानाची ताकद दाखवली, कलमांची ताकद दाखवली. कलम 20 तुम्हाला सांगतं अपराधाच्या दोष सिद्धतेबाबत तुम्हाला न्यायालय संरक्षण दे, राज्यघटना संरक्षण देतं. या कलम 1 मध्ये म्हणजे आणखी एक महत्वाचं, कलम 20 जे आहे हे कलम 20 हे केवळ भारतीय नागरिकच नाही तर भारतीय नागरिक व जे परकीय नागरिक आहेत या दोघांनाही लागू आहे, परकीयांना सुद्धा लागू. एखादा अपराध तुमच्या हातून घडला तर राज्यघटनेमध्ये त्याच्यासाठी 3 तरतुदी कलम 20 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. पहिली तरतूद अशी आहे, त्याला एक्स पोस्ट फॅक्टो असं म्हटलं जातं. एक्स पोस्ट फॅक्टो. एक्स पोस्ट फॅक्टो या शब्दाचा अर्थ होतो, समजा मी आता काहीतरी गुन्हा केलाय, समजा मी तुमच्या समोर आहे आणि तुमच्या समोर एखादं कोणी इथं समोर आला अचानक आणि मी त्याला मारण्याचा प्रयत्न केला, त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तर मला सध्या प्रचलित असणारे जे कायदे आहेत, एखाद्याला मारण्याचा प्रयत्न केल्यावर काय शिक्षा आहे त्याच कायद्यानुसार मला तिथं दोषी ठरवले जाईल. किंवा मग असं नाही की मी एखाद्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि आता लगेच कायद्यामध्ये बदल केला सरकारनं की नाही, हे जर जीवे मारण्याचा प्रयत्न केला तर त्याला 7 मजली बिल्डिंगून टाकून देण्यात येईल, मला लागू होणार नाही. कारण इथं दिले एक्स पोस्ट फॅक्टो, जेव्हा प्रचलित कायदा आहे प्रचलित कायद्यानुसारच त्याला त्या गुन्ह्याची शिक्षा लागू होईल. इथं मी लिहितोय एक्स पोस्ट फॅक्टो बद्दल. कोणत्या व्यक्तीनं जर गुन्हा केला तर गुन्हा केल्यास प्रचलित कायद्यानुसारच शिक्षा होईल, प्रचलित कायद्यानुसारच शिक्षा होईल. मग याच्यानंतर जर आता गव्हर्नमेंटनं कायदा काढला ना, तर मग माझ्यानंतर जर कोणी तसं केलं तर मग त्याला 7व्या मजल्याच्या बिल्डिंगवरून फेकून देण्यात, म्हणजे ती जशी तरतूद आहे तशी प्रचलित कायद्यानुसार शिक्षा देण्यात आहे. मुद्दा क्लिअर. एक्स पोस्ट फॅक्टो कलम 20 मध्ये. कलम 20(2) काय सांगतं, इथं 3 तरतुदी आहेत. पहिली तरतूद आहे एक्स पोस्ट फॅक्टो, दुसरी तरतूद आहे डबल जेपर्डी नसणे. डबल जेपर्डी नसणे. डबल जेपर्डी म्हणजे काय? डबल जेपर्डी नसणे म्हणजे समजा आज मी एखाद्या व्यक्तीला, हेच उदाहरण कंटिन्यू करू, एखाद्या व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, माझ्या विरुद्ध केस झाली, मला 7 वर्षाची शिक्षा झाली, 7 वर्षानंतर मी बाहेर आलो. मग त्या व्यक्तीच्या एका नातेवाईकानं मला पहिल्यांदा जेलमध्ये पाठवलं किंवा शिक्षा माझ्या विरोधात समजा न्यायालयात गेला. मग नंतर मी बाहेर आल्यानंतर आणखी एखादा म्हणेन की नाही यानं 7 वर्षापूर्वीची आणखी एक, म्हणजे 7 वर्षापूर्वी एखाद्याला मारण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्यावर परत खटला चालवणे, तेव्हा तसं नाही, डबल जेपर्डी नसेल. एका गुन्ह्यासाठी एकाच वेळी सजा असेल, त्याच्यानंतर ती सजा संपली म्हणजे मी त्याच गुन्ह्यामुळे परत जेलमध्ये जाऊ शकत नाही. आणि तिसरं संरक्षण आपल्याला पाहायला, म्हणजे तिसरं याच्यामध्ये मुद्दा पाहायला मिळतो, ते म्हणजे स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती नसणे. स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती नसणे. साक्षीदार होण्याची सक्ती नसणे. तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच मूवीमध्ये पोलीस म्हणतात माफीचा साक्षीदार हो. माफीचा साक्षीदार म्हणजे समजा त्या गुन्ह्यामध्ये 4-5 जण इन्व्हॉल्व असतील तर एकाला सांगायचं की नेमकं काय झालं ते तू सांग, आम्हाला सांग नेमकी घडले, कोणी कोणी कसं काय केलं, तुझी शिक्षा आम्ही थोडीशी कमी करू.
हे झाला साक्षीदार. पण एकाच समजा एकच घटना घडली आणि ती माझ्यासोबत घडली, मला पोलीस म्हणू शकत नाही की तू माफीचा साक्षीदार हो किंवा तू माझ्यावर कंपल्शन नसतं. तर या 3 पद्धतीच्या घटना आपल्याला 3 पद्धतीच्या नोंदी ह्या कलम 20 मध्ये पाहायला मिळतात. एक्स पोस्ट फॅक्टो, डबल जेपर्डी नसणे आणि स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती नसणे. सक्ती नाही, तुम्हाला वाटेल तर तुम्ही सांगू शकता. इथं बघा, जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण हे नाहीये. गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्याच्या संदर्भात संरक्षण, हे गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्याच्या संदर्भात संरक्षण. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर. अस्पृश्यता निर्मूलन नाही, शिक्षणाचा अधिकार सुद्धा नाही. समजला का रे? क्लिअर? चलो, इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? चलायचं पुढं मग. घ्या पुढचा प्रश्न तुमच्या समोर हा. भारताच्या राष्ट्रपतीचे भत्ते, विशेषाधिकार आणि वित्तलब्धी या संदर्भात तरतुदी राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये समाविष्ट आहेत? आता तुम्हाला ह्या तरतुदी विचारल्यात, कोणत्या अनुसूचीमध्ये समाविष्ट आहेत? मित्रांनो, अनुसूच्या परीक्षेला आलेल्या आहेत आत्ताच्या सुद्धा, नोंदणी आणि मुद्रांक विभागाला सुद्धा विचारला आहे आणि हा प्रश्न DMER ला सुद्धा आलेला आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो लक्षात घ्या, जेव्हा स्वातंत्र्य झालं म्हणजे राज्यघटनेची मूळ, मी असं लिहितोय, मूळ राज्यघटना जी आहे, या मूळ राज्यघटनेमध्ये एकूण किती अनुसूच्या होत्या? तर मूळ राज्यघटनेमध्ये एकूण 8 अनुसूच्या होत्या. इथं मी लिहितोय अनुसूची. अनुसूची याला तुम्ही परिशिष्टे सुद्धा म्हणू शकता. सध्या एकूण किती अनुसूच्या आहेत? सध्या एकूण 12 अनुसूच्या आपल्याला पाहायला मिळतात. किती अनुसूच्या? 12. यातल्या काही महत्वाच्या म्हणजे अनुसूची 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 महत्वाच्या तुम्हाला सांगतोय. लक्षात घ्या, अनुसूची 1 मध्ये काय दिलेलं आहे? अनुसूची 1 मध्ये कलम 1 ते 4 संदर्भित असणारे मुद्दे दिलेले आहेत. कलम 1 ते 4 याच्या संदर्भित असणारे केंद्र आणि राज्य सेवा क्षेत्र वाढवण्याचे याच्या संदर्भातले जे मुद्दे आहेत. पहिल्यांदा लक्षात घ्या, अनुसूची म्हणजे काय? अनुसूची म्हणजे ही राज्यघटना लिहून पूर्ण झाली. लिहून पूर्ण झाल्यानंतर आपल्या भाषेमध्ये आपण सांगू शकतो, एकदम गावरान भाषेमध्ये, अनुसूची म्हणजे काय? पुन्हा काही महत्वाचे मुद्दे मधामध्ये लिहायचे असतील, त्याच्या ऐवजी काय केलं, ह्या पुरवण्या जोडण्यात आल्या. आपण पेपर देतो, पेपरमध्ये पेपर फुल झाला, 1 पुरवणी जोडणं, 2 पुरवणी जोडणं, अशा याने 8 अनुसूच्या जोडल्या होत्या. नंतर त्याच्या 12 अनुसूच्या आता सध्या आपल्याला झालेल्या पाहायला मिळतात. मग पहिल्या पुरवणीमध्ये, पहिल्या अनुसूचीमध्ये 1 ते 4च्या संदर्भामध्ये या ठिकाणी तरतुदी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर अनुसूची 2 जी आहे याच्यामध्ये वित्तलब्धी, त्याच्यानंतर भत्ते, पगार, शेषाधिकार आपल्याला पाहायला मिळतात. हे राष्ट्रपती वगैरे भत्ते, पगार, इथं म्हणतो भत्ते व शेषाधिकार, बाकीचे जे अधिकार आहेत शेषाधिकार. ठीक आहे. त्याच्यानंतर 3री अनुसूची आपल्याला सांगते ते म्हणजे शपथ आणि प्रतिज्ञा. शपथ व प्रतिज्ञा वेगवेगळ्या पदांवरील असणाऱ्या व्यक्तींनी घ्यावयाच्या. त्याच्यानंतर अनुसूची 4 मध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेश जे आहेत मित्रांनो, राज्य व केंद्रशासित प्रदेश जे आहेत यांचं राज्यसभेमध्ये किती प्रतिनिधित्व असावं, राज्यसभेमध्ये यांचं किती म्हणजे आपण असं म्हणूया की सभासद किती असावे, यांचं किती टक्केवारी असावी, राज्यसभेतील जागाच्या संदर्भामध्ये आपल्याला अनुसूची 4 पाहायला मिळते. त्याच्यानंतर अनुसूची 5 जी आहे ही अनुसूचित क्षेत्रे जी आहे आणि त्याचबरोबर अनुसूचित आपण असं म्हणूया की जमातीचं प्रशासन जे आहे याच्याशी संदर्भित आपल्याला पाहायला मिळते. प्रशासन ह्या परीक्षेला आलेल्या गोष्टी आहेत. 6वी अनुसूची तुम्हाला सांगते आदिवासी क्षेत्रे आणि त्यांचं प्रशासन. आदिवासी क्षेत्रे आणि त्यांचं प्रशासन. हा 7वी महत्वाची. याच्यामध्ये विषय आहेत, इथं मी लिहितोय याच्यामध्ये संघ, राज्य व समवर्ती सूची आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे काय, या अनुसूचीमध्ये एखादी म्हणजे आपण असं म्हणूया की एखादी क्षेत्रे वाटून दिलेली आहेत की त्या क्षेत्रावर
कायदे करण्याचा अधिकार राज्य सरकारचा असेल, एखाद्या क्षेत्रावर कायदे करण्याचा अधिकार, उदाहरणार्थ पोलीस प्रशासन हे राज्य सरकारच्या अंतर्गत येतं. मग प्रत्येक राज्यामधलं बघा, पोलिसांचा युनिफॉर्म वेगळा आहे, पोलिसांसंदर्भात कायदे वेगळे आहेत, पोलिसांच्या सेवा शर्ती वेगळ्या आहेत. महाराष्ट्रामध्ये वेगळे, कोलकात्याला गेलं तिकडचं पोलीस वेगळं दिसतो का? कारण पोलिसाबद्दल कायदे करण्याचा अधिकार राज्य शासनाचा आहे. तर आपण जर पाहिलं परकीय, म्हणजे आपण असं म्हणूया की परकीय चलनाच्या संदर्भात किंवा आपण म्हणूया की संरक्षणाच्या संदर्भात सगळे कायदे वगैरे करण्याचा अधिकार हा केंद्राचा आहे. म्हणजे लक्षात घ्या, परकीय सेवा हे केंद्र सूचीमधला विषय आहे, पोलीस प्रशासन हे राज्य सूचीमधला विषय आहे. तशाच पद्धतीनं काही असे विषय असतात ज्याच्यावर कायदे करण्याचा दोघांनाही अधिकार आहे, त्याला आपण समवर्ती सूची म्हणत असतो. त्याच्यानंतर 8वी अनुसूची जी आहे ही मान्यता प्राप्त भाषांच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळते. मान्यता प्राप्त भाषा किती आहेत एकूण? तर मान्यता प्राप्त भाषा आपल्याला पाहायला मिळतात भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये एकूण 22 भाषा ज्या आहेत ह्या मान्यता प्राप्त आहेत. मित्रांनो, 9व्या नंबरची अनुसूची जी आहे हे काही कायदे विधिग्राह्य नसते याच्या संदर्भात आहे. 10वी अनुसूची फार महत्वाची आहे. ही अनुसूची पक्षांतर बंदी कायदा जो आहे, पक्षांतर बंदी कायदा जो आहे याच्यावरून अपात्रतेच्या संदर्भातल्या तरतुदीशी आहे. 11वी 12वी अनुसूची सगळ्यांना माहित आहे. 11वी अनुसूची ग्रामीण भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची संदर्भात आहे. ग्रामीण प्रशासन आपण म्हणू शकतो, स्वराज्य संस्था म्हणू शकतो. आणि 12वी अनुसूची महानगरपालिका, नगर परिषद वगैरे म्हणजे शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेची संदर्भित आहे. शहरी भागातील इथं मी लिहितोय स्थानिक स्वराज्य संस्था याच्या संदर्भात अनुसूची 12 आहे. असो, इथं विचारलंय, इथं काय विचारलंय, विशेषाधिकार, वित्तलब्धी वगैरे वगैरे हे अनुसूची 2 मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 जे आहे ते ऑप्शन क्रमांक 4 तुमचं बरोबर आहे. क्लिअर? राईट, प्रणाली राईट. पवन सर, राज्यघटने बॅच 4 मध्ये 85% सिलेबस पूर्ण आहे, 15% सिलेबस सुरू आहे, बाकी आहे, सुरू आहे 15%. त्याच्यात करंट सुद्धा आलं. करंटची सिरीज सुरू करू आता मी 25 तारखेपासून. काही म्हणजे ऍप मध्ये आपलं होईल वार्षिकी प्रत्येक महिन्याचं जानेवारी. तसे तर नोट्स मी अवेलेबल करून दिलेले आहेत तुम्हाला. घ्या पुढचा प्रश्न तुमच्या समोर. पुढचा प्रश्न आहे, बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन याची स्थापना कधी झाली? बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना कधी झाली? चला, जे मुलं नवीन आहेत लेक्चरला लाईक करा, तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. मित्रांनो, बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना कुणी केली असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्हाला माहित असायला पाहिजे. नारायण मेघाजी लोखंडे. आता यांच्या जीवनावर आपण थोडासा प्रकाश टाकू. नारायण मेघाजी लोखंडे यांना कामगारांचे जनक म्हटले जाते. रविवारची सुट्टी यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच आपल्याला पाहायला मिळते. आपण जी रविवारची सुट्टी आता उपभोगतोय ही यांच्याचमुळे. चला, थोडे यांच्या जीवनावर आपण प्रकाश टाकूया आणि यांच्यावर येणारा 1 किंवा 2 प्रश्न यांच्या विचारले जाते, तर ते प्रश्न तुमचे याच्यावर कव्हर होऊन जातील. सर्वात पहिल्यांदा यांचा जन्म तुम्हाला विचारला जाईल. नारायण मेघाजी लोखंडे यांचा जन्म मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो 1948 मध्ये, 1848 मधला यांचा जन्म आहे. 1848. कुठं? ठाणेमध्ये यांचा जन्म आहे. यांचं मूळ गाव जर तुम्हाला विचारलं मूळ गाव, तर मूळ गाव आहे कन्हेसर. ठीक आहे. आता थोडस यांच्या कार्याबद्दल चर्चा करूया. मित्रांनो, 1870 मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगार चळवळीची सुरुवात केली. कामगार
चळवळीस सुरुवात कधी? 1870 मध्ये. ठीक आहे. आता बघा, कामगारांसाठी अखंड आयुष्य यांचं वाहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर 1873 ला त्यांची भेट झाली कोणासोबत? त्यांची भेट झाली महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत. तर त्यांचं जे सत्यशोधक समाज होता, या सत्यशोधक समाजाचे सहकारी राहिले. म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जेवढेही काही सदस्य होते यांचे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढं 1890 ला त्यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही संस्था काढली. मिल हँड्स असोसिएशन संघटना कधी काढली? 1890 ला. तुमचं उत्तर इथे मिळालं, 1890. आता आणखी एक स्टार पॉइंट. काही जण आता कमेंट मध्ये थोड्या वेळानंतर करतील की सर काही ठिकाणी आम्हाला 1884 दिले, 1884 दिले. तर मी ही जी माहिती काढलेली ही सगळी आपण म्हणजे हे क्रॉस चेक करून मी तुमच्यापर्यंत येत असतो. क्वचित चुकून, कारण हा एवढा कंटेंट लक्षात ठेवायचा आहे, चुकून एखाद्या वेळेस माझ्याकडून म्हणजे चुकीची एखादी आकडेवारी जरी गेली तर मी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ती पिन करत असतो. तर 1890 आणि 1884 वाले परत एकदा क्रॉस व्हेरीफाय करा, मग तुम्ही तुमची कमेंट करू शकता. त्याच्यानंतर बघा 1890 झालं. आणखी 1891 ला मित्रांनो यांना जस्टिस ऑफ पीस हा आपलं जे ब्रिटिश सरकार आहे यांच्याकडून किताब मिळालेला पाहायला मिळतो. जस्टिस ऑफ पीस म्हणजे जे कामगार लोक होते आणि जे ब्रिटिश सरकार होतं यांच्यामधले हे दुवा बनले. हा किताब त्यांना मिळाला 1891 ला. ठीक आहे. त्याच्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे यांच्याबद्दल मित्रांनो 1893 ला त्यांना राव बहादूर नावाची पदवी मिळाली होती. राव बहादूर पदवी कशामुळे मिळाली? राव बहादूर पदवी कारण त्यांनी हिंदू मुस्लिम जी दंगल होती ही हिंदू मुस्लिम दंगल मिटवली होती आणि हिंदू मुस्लिम दंगल मिटवल्यामुळे त्यांना हा किताब देण्यात आला, राव बहादूर. म्हणजे यांची किताब लक्षात घ्या. बर, यांचे काही पुस्तक आहेत, लक्षात घ्या. पुस्तके, या पुस्तकांवर सुद्धा जर प्रश्न आला तर लक्षात घ्या, तुम्हाला ते सोडवता आलं पाहिजे. पंचदर्पण नावाचं एक पुस्तक आहे, पंचदर्पण. त्याच्यानंतर आणखी एक पुस्तक आहे गुराखी दैनिक, हा त्यांनी सुरू केलं होतं, गुराखी दैनिक. मित्रांनो यांचा मृत्यू जो आहे हा मृत्यू प्लेगच्या साथीमुळे झाला, प्लेगच्या रोगामुळे झाला. 1897 ला यांचा मृत्यू झाला. इथं मी लिहितो प्लेगच्या साथीमुळे, इथे लिहितो प्लेग. ठीक आहे. चलो, जर तुम्हाला विचारलं भारतामधली पहिली कामगार संघटना कोणती होती? 1908 ला स्थापन झालेली मद्रास मिल हँड असोसिएशन. मिल हँड असोसिएशन ही पहिली भारतामधली कामगार संघटना आपल्याला पाहायला मिळते, ज्याला अधिकृत मान्यता मिळाली होती. ठीक आहे. चला, इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? क्लिअर? तर आजच्या लेक्चरमध्ये आज आपण इथं थांबूया, कारण बराचसा भाग आपल्याला कंटेंट पूर्ण करायचा आहे. ठीक आहे. एक प्रश्न घेतो शेवटचा, घ्या. मधुबनी चित्रकला कोणत्या राज्याशी संबंधित आहे? मधुबनी चित्रकला कोणत्या राज्याशी संबंधित आहे? मधुबनी चित्रकला कोणत्या राज्याशी संबंधित आहे? काही राज्य तुम्हाला देतोय, त्या राज्यातील चित्रकला ज्या आहेत या चित्रकला तुम्हाला सांगता येतील का? तर ते पहा. ठीक आहे. चल, जसं की तुम्हाला उडीसा राज्यातील चित्रकला सांगता आल्या पाहिजे. उडीसा. त्याच्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रातल्या चित्रकला सांगता आल्या पाहिजे. त्याच्यानंतर पश्चिम बंगाल. आता शॉर्ट फॉर्म लिहिलं तर सगळं समजणं तुम्हाला,
पीबी म्हटलं की पश्चिम बंगाल आणि पंजाब म्हटलं तर पीजे लिहीन मी, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कर्नाटक मधल्या चित्रकला विचारले तर सांगता आलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारले जातील आंध्र प्रदेश राज्यातील चित्रकला 6. तुम्हाला विचारलं जाईल बिहार राज्यातील, बीएच म्हटलं की बिहार लक्षात ठेवायचं. तुम्हाला विचारलं जाईल पंजाब, आता पीजे लिहिलं की पंजाब लक्षात ठेवायचं. काही महत्वाच्या जसं की तुम्हाला जर विचारलं ओडिशा राज्याच्या संदर्भात तर लक्षात घ्यायचं पट्टचित्र ही चित्रकला, पट्टचित्र ही चित्रकला कोणत्या राज्यामध्ये, कोणत्या राज्याशी संबंधित आहे, हे सगळं आपण चित्रकलेच्या संदर्भात पाहतोय ओडिशा राज्याशी. महाराष्ट्राच्या संदर्भात तुम्हाला विचारलं जाईल वारली चित्रकला कोणत्या राज्याशी संबंधित आहे. त्याचबरोबर तुम्हाला आणखी एक विचारली जाईल रंगोली ही जी कला आहे ही कोणत्या राज्याशी संबंधित आहे, महाराष्ट्राची. पश्चिम बंगालचा आपण जेव्हा विचार करतो, पश्चिम बंगालमध्ये कालीघाट नावाची कला प्रसिद्ध आहे. कालीघाट नावाची प्रसिद्ध कला ही कुठे आपल्याला पाहायला मिळते, चित्रकला पश्चिम बंगालमध्ये. कर्नाटकमध्ये तुम्ही आला तर कर्नाटकमध्ये रंगवाली नावाची कला, रंगवाली नावाची कला ही प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर आंध्र प्रदेश राज्यामध्ये तुम्ही आला तर आंध्र प्रदेश राज्यामधल्या 2 प्रसिद्ध आहेत. एक कलमकारी नावाची एक कला आहे, कलमकारी म्हटलं की आंध्र प्रदेश लक्षात घ्या. त्याच्यानंतर आणखी एक चित्रकला इथलची प्रसिद्ध आहे मुग्गुलू, मुग्गुलू, मुग्गुलू लक्षात कसं ठेवायचं, आंध्र प्रदेशचं जसं ते गोल गोल आपलं जिलबी सारखं त्यांचं जे लिपी आहे त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर बिहारमध्ये तुम्ही या, बिहार राज्यामध्ये तुम्हाला अरिपन नावाची कला पाहायला मिळते, अरिपन. आणि बिहार राज्यामध्येच तुम्हाला मधुबनी नावाची कला सुद्धा, मधुबनी नावाची कला सुद्धा पाहायला मिळते. उत्तर इथंच मिळालं की तुमचं, कुठं बिहार राज्यामध्ये मधुबनी नावाची कला आहे. आणि ही मधुबनी चित्रकला कोणत्या राज्याशी संबंधित आहे, तर उत्तर तुमचं इथं क्लिक झालं, बिहार राज्याच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर पंजाबच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न जर विचारला, पंजाब राज्याची प्रसिद्ध कला कोणती, इथं मी थोडंसं खाली घेतो, इथं लिहितोय 7 नंबर पीजे म्हणजे पंजाब लक्षात घ्या. पंजाब राज्याची प्रसिद्ध चित्रकला फुलकाटी, 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 ठीक आहे. 7 झाले का, आणखी काही 4-5 नावं देतोय. गुजरात राज्य राहील ना, हा, गुजरात राज्याची प्रसिद्ध कला विचारली जाईल 8. 9 HP लिहितो मी, हिमाचल प्रदेशची कला विचारली जाईल. 10 केरळची विचारली जाईल. 11 UK लिहितोय, उत्तराखंडची विचारली जाईल. 12 RJ लिहितोय, राजस्थानची विचारली जाईल. 13 TN लिहितोय, तामिळनाडूची विचारली जाईल. आणि 14 MP लिहितोय, मध्य प्रदेश. बस, ही PPT सुद्धा अवेलेबल करून देणार आहे मी, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. मी तर म्हणत असतो रनिंग नोट्स जेवढ्या तुम्ही काढाल तेवढ्या बेटर, रनिंग नोट्स मस्ट आहेत. बघा, गुजरात राज्याची प्रसिद्ध कला आपल्याला पाहायला मिळते आथिया, आथिया ही प्रसिद्ध चित्रकला गुजरात राज्याची. हिमाचल प्रदेशची प्रसिद्ध चित्रकला आपल्याला पाहायला मिळते अरोफ, अरोफ काय अरोफ. केरळमध्ये आपल्याला कलमाजट्टू पाहायला मिळतं, कलमाजट्टू, कलमाजट्टू. उत्तराखंड राज्यामध्ये आपल्याला एपन नावाची कला पाहायला मिळते, एपन नावाची कला, एपन. राजस्थानमध्ये आपण जर आला तर राजस्थानमध्ये 2 आहेत, एक मार्डना आहे आणि दुसरी आपल्याला फोड पाहायला मिळते, फोड. त्याच्यानंतर तामिळनाडू राज्यामध्ये आला तर कोल्लम, तामिळनाडू राज्यामध्ये. आणि मध्य प्रदेशमध्ये आपण जर आलो तर बाघ नावाची कला आहे आणि गोड नावाची कला आहे, गोड, ठीक. चला, तर याचं उत्तर तर तुम्हाला मिळालं. ऑप्शन क्रमांक 2 जे आहे हे 2 इथं बरोबर आहे. समजते सगळ्यांना, क्लिअर आहे का रे? चलो, तर आजच्या लेक्चरमध्ये आज आपण इथं थांबूया. ही जी PPT आहे ही मी अवेलेबल करून देतो आपल्या टेलिग्राम चॅनलवर. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथून जाऊन तुम्ही हे डाउनलोड करून घेऊ शकता, ठीक आहे. चला, तर या लेक्चरमध्ये आज आपण इथं थांबतोय. राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. धन्यवाद.